बिहारच्या जातीय जनगणनेचे आकडे जाहीर झालेले आहेत। बिहारमध्ये ओबीसी आणि ईबीसी 63%, ओपन फक्त 15%, तर एससी एसटीचे 21% जातीय आकड्यांमुळे भाजपची अडचण वाढण्याची शक्यता आहे। ओबीसी आरक्षण टक्केवारी वाढवण्याची मागणी जी येते आता होऊ शकते, ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतो आहोत। बिहारच्या जातीय बिहारमध्ये ओबीसी आणि ईबीसी 63% आहे, ही सगळ्यात मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। ओपन फक्त 15%, तर एससी एसटीचे 21% इथं जनगणना झालेली आहे। बिहारची जातीय जनगणना फक्त बिहारच नाही तर देशाचं राजकारण बदलणारे आकडे आपण पाहतोय। ईबीसी आणि ओबीसीची आकडेवारी आपण पाहतोय। ओबीसी आणि ईबीसीचे 65% आकडेवारी पाहतो, एससी एसटीचे 21% आणि ओपनचे 15% आकडेवारी ही जाहीर झालेली आहे। बिहारची जातीय जनगणना समोर आलेली आहे आणि जनगणनेनुसार ही आकडेवारी आपण पाहतोय आणि हीच आकडेवारी आता देशभरात राजकारणाला जे ते वेगळं वळण देखील देऊ शकते। कारण ओबीसी आणि ईबीसीचा आकडा जर आपण पाहिला तर 65% आपल्याला पाहायला मिळतोय। या स्क्रीनवर तुम्ही ही आकडेवारी पाहू शकता। जातीय जनगणना जी इथे झालेली आहे, जातीय जनगणनेचे आकडे जारी करणारा खरं तर बिहार हे पहिलं राज्य आहे आणि त्यानुसारच आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात ओबीसी आणि ईबीसीची आकडेवारी जाहीर झालेली आहे। राजू वाघमारे जी आपल्याबरोबर जोडले गेलेले, तर राजूजी खूप खूप स्वागत आहे न्यूज स्टेट महाराष्ट्रामध्ये। गेल्या अनेक दिवसांपासून राहुल गांधींची मागणी आणि त्यानंतर जर आता आपण पाहिलं तर ही जाहीर झालेली जातीय आकडे जे आहेत ते आता या स्क्रीनवर देखील तुम्ही पाहिलेले असतील। काय वाटतंय पुढच्या काळात राजकारण कसं बदलू शकतं? नाही, राजकारण ज्या पद्धतीने बदलायचं आहे ती पद्धत ऑलरेडी सुरू झालेली आहे। परिवर्तनाच्या दिशेने लोकांनी वाटचाल सुरू केलेली आहे आणि भाजपच्या विरोधातलं राजकारण सगळीकडे सुरू आहे। कोणत्याही राज्यामध्ये आणि प्रदेशामध्ये कोणालाही जनतेला भाजप नको आहे, त्याच्यामुळे परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत। राहिला प्रश्न जनगणनेचा, तर जनगणनेबद्दल काँग्रेस नेहमीच आग्रही राहिलेली आहे। आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी संसदेतही तो विषय मांडला, संसदेच्या बाहेरही आमची जाहीर मागणी आहे की कोणत्याही परिस्थितीत जातीय जनगणना होणे अपेक्षित आहे, कारण त्याच्याशिवाय तुम्ही पुष्कळ गोष्टींना न्याय देऊ शकणार नाही आहोत, ही आमची प्रमुख मागणी आहे। पण ज्या ज्या प्रदेशामध्ये भाजप आहे, तर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी जातीय जनगणनेपासून पलायन करताना दिसत। बरं, मला एक सांगा राजूजी, तुम्ही म्हणालात की भाजपा या सगळ्यांमधून पलायन करताना पाहायला मिळते, मग जिथं जिथं तुमची सत्ता आहे तिथं तुम्ही का नाही जातीय जनगणना करत? नाही, आम्ही तर जातीय जनगणना करण्याच्या दृष्टीने आमच्यात विचार विनिमय चालू आहे। आम्ही त्या दृष्टीने पावलं। बरं राजूजी, तुमचा आवाज येत नाहीये। आता येतोय का? हा, येतोय। जर आमचे ज्येष्ठ नेते याची मागणी करतायत, त्याच्यामुळे आम्हाला स्वतःला जातीय जनगणना पाहिजे। त्याच्यामुळे जातीय जनगणना मागणीच काँग्रेसची आहे, कारण प्रत्येक जातीय निहाय जनगणना केली तर त्या त्या घटकाला त्याच्याप्रमाणे आरक्षण आणि त्याच्याप्रमाणे लाभ मिळू शकतो, ही काँग्रेसची भूमिका आहे। पण बीजेपीला कोणत्याही परिस्थितीत आरक्षण कोणालाच द्यायचं नाहीये, कोणालाच लाभ द्यायचा नाहीये, सगळ्यांना फक्त गाजर दाखवायचंय। आता महाराष्ट्रात जर तुम्ही बघाल तर मराठ्यांना
तो असं सांगून त्या जरांगे पाटलांचं उपोषण तुम्ही सोडवलं, ह्या सरकारने ओबीसीचं उपोषण होतं ते सोडवलं. अरे पण देणार कुठे? जर जातीय जनगणना नाहीये, तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने देणार आहात याचं कोणीही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सांगायला तयार नाहीये. केंद्रामध्ये भाजपची सरकार आहे, आरक्षणाचा विषय हा केंद्रातला जास्तीत जास्त प्रमाणात असताना त्यांनी पूर्णपणे याच्याकडे पाठ फिरवलेली आहे. ज्यावेळी मराठा आरक्षणाचा प्रश्न सुप्रीम कोर्टात गेला होता त्यावेळी जातीय जनगणनेची मागणी केली असता केंद्र सरकारने, मोदींच्या भाजप सरकारने ती जनगणनेची मागणी फेटाळून लावली. सांगितलं की त्याच्यामध्ये त्रुटी आहेत आणि त्यांनी ते दिलं नाही. ते जर दिलं असतं तर त्याच्यातून वेगळा डेटा आला असता समोर आणि मराठ्यांना त्यावेळी न्याय मिळाला असता. धनगरांना न्याय मिळण्याच्या गोष्टी आपण करू शकलो असतो. पण मुळात यांना मनुस्मृतीवर विश्वास आहे, यांना चातुर्वर्ण्यावर विश्वास आहे भाजपला आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये यांना शोषित, दलित, पीडित, ओबीसी, आदिवासी यांना कोणत्याही पद्धतीचा लाभ यांना देण्याची नियत तीच यांच्याकडे नाहीये. यांच्या नियतमध्येच खोट आहे आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या गोष्टी भाजप सरकार करतंय. केंद्रातलंही त्याच पद्धतीने वागतंय. राज्यातलं जे भाजप आणि शिंदे फडणवीसांचं सरकार आहे. राजूजी, भाजपचे सहमुख्य प्रवक्ते देखील अजित चव्हाण जे आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. अजितजी, काही वेळापासून चर्चा जी आहे ती सुरू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे केंद्र सरकारला कुणालाच आरक्षण द्यायचं नाहीये आणि या जातीय जनगणनेला मोदी सरकार घाबरते असा थेट आरोप जो आहे तो करण्यात आलेला आहे. नेमकं काय म्हणायचंय? नमस्कार. मला सर्वप्रथम तर एक सांगायचं असं आहे की बिहारमधल्या ज्या पूर्ण झालेल्या जातीय जनगणनेनंतर आपण ही चर्चा करतो आहोत. ही जनगणना ज्या वेळेला झाली त्यावेळेला बिहारमध्ये भारतीय जनता पक्षच सत्तेवर होता. नितीश कुमार काहीही म्हणत असले तरी त्यावेळच्या सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या सहमतीशिवाय त्यांना हे करता आलं का हो? दुसरी गोष्ट, ज्या पद्धतीनं माझे मित्र डॉक्टर राजू वाघमारेजी म्हणाले की आम्ही चातुर्वर्णाचं समर्थन करतो, आम्ही मनुस्मृतीचं समर्थन करतो. राजूजी, आपण सवंग बोलत असताना समोरच्या ज्या माणसाची जी विचारधारा नाही ते बोलल्यानं त्याला क्लेश होऊ शकतो याचा आम्ही 100 वेळा विचार करतो. आम्ही जर आपल्या बाबतीत बोलताना अशी बेजबाबदार विधानं केली तर ती आपल्याला चालतील का? कसा आमचा मनुस्मृतीवरती विश्वास आहे? अजिबात नाहीये. आपल्याला मी एक सर्वप्रथम सांगू इच्छितो न्यूज स्टेटच्या महाराष्ट्रातनं महाराष्ट्राच्या जनतेला, आज अस्तित्वात असलेल्या जातींचे जनक कोण आहेत? ब्रिटिश. एकाच जातीमध्ये असंख्य पोटजाती पाडणारे कोण आहेत? तर ते ब्रिटिश आहेत. या जातीय जनगणनेची सुरुवात कशी झाली हा सल्ला देणारा कोण? बरं अजयजी, एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा, ही जी आकडेवारी, मला रुबीनाजी माझा मुद्दा मला पूर्ण करू दे. की केंद्र सरकार 2011-12 झालेल्या जातीय जनगणनेची आकडेवारी जाहीर का करत नाही असं सातत्यानं विरोधक विचारतात. मी स्पष्टपणे सांगतो आपल्याला, हा प्रश्न घेऊन मी अतिशय जबाबदार व्यक्तींच्याकडे गेलो. ती सदोष आहे. काँग्रेसच्या काळामध्ये ही जी जातीय जनगणना झाली ही सदोष आहे. जो कोणी विरोधामध्ये असतो रुबीनाची, समाजामध्ये त्या जातींचा कैवार घेऊन खर तर जातीत फूट पाडण्याकरता हा मुद्दा कायम काढतो. भारतीय जनता पार्टी जातीय जनगणनेच्या विरोधात कधीच नव्हती. आज तुम्ही ज्या जातीय जनगणनेच्या बाबतीमध्ये चर्चा करता आहात ती जातीय जनगणना सुद्धा बिहारमध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये असताना झाली. हे न्यूज स्टेटच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेच्या अगदी तुम्ही बोललात ते अगदी बरोबर आहे. पण मला एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा मांडायचा आहे की आता तुम्ही म्हणालात की भाजपा जातीय जनगणनेच्या विरोधात कधीच नव्हती. मग 2 आठवड्यापूर्वी छगन भुजबळांनी असं स्टेटमेंट दिलं होतं माध्यमांना की महाराष्ट्रात देखील जातीय जनगणना झाली पाहिजे. तर आता भाजपा जातीय जनगणना करेल का? आणि अजित पवार जे आता तुमच्यासोबत सत्तेत आहेत त्यांनी फेब्रुवारीमध्ये स्टेटमेंट केलेलं होतं. अनेक मूलभूत मुद्दे जे आहेत ते त्याला उत्तर मिळणार नाही याची कल्पना असल्यामुळं हे आपल्याला करावंच लागेल. अनेक राज्यांमध्ये म्हणजे विशेषतः आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजींनी आताच
देशामधल्या 5 ते 6 राज्यांचा उल्लेख करून सांगितलं की ओबीसी बांधवांना जातीय जनगणना झाली नसल्यामुळं या संदर्भामध्ये अनेक प्रकारच्या अन्यायाला सामोरं जावं लागते. माझा दुसरा आणखी एक प्रश्न छगन भुजबळांना असा आहे की या विषयावरती राजीवजी हे आपण अतिशय याचं राजकारण न करता हे आपण गांभीर्यानं घ्या. आपण या सगळ्या ज्यांना आरक्षणाचा लाभ हवाय त्या तरुण पिढीचा विचार करता आपण हे सगळं अतिशय अराजकीय मला असं वाटतं याच्यावरती चर्चा झाली पाहिजे. आणि रुबीनाजी हे जे नेते आहेत ना या नेत्यांची सतत बदललेली जी विधान आहे ती जर आपण पाहिली तर आपल्या स्पष्टपणे लक्षात येईल की जातीय जनगणना हा मुद्दा विरोधामध्ये गेल्यानंतर केला जातो. आता जे छगन भुजबळ म्हणतात ओबीसीची जनगणना झाली आणि महाराष्ट्रामध्ये अजितजी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? जास्त आरक्षण जे आहे अजितजी ते जर माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? लागू झालेलं असलं तर ते कमी अजितजी माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर छगन भुजबळ तर आता 2 आठवड्यापूर्वी म्हणालेत, पण अजित पवार जे तेव्हा सत्तेत नव्हते पण तेव्हा जवळपास फेब्रुवारीमध्येच त्यांनी हे स्टेटमेंट दिलं होतं की जातीय जनगणना झाली पाहिजे. जर तुम्ही म्हणताय की भाजप या सगळ्यांना घाबरत नाही, जातीय जनगणनेला भाजप घाबरत नाही, तर मग महाराष्ट्रात का नाही जातीय जनगणना होणार? घाबरायचा प्रश्न नाहीये, घाबरत नाही असा प्रश्न विचारू नका. घाबरणे न घाबरणे हा प्रश्न नाहीये. बिहारमध्ये जातीय जनगणना आम्ही सत्तेवर असताना केली. 5 राज्यांमध्ये सुद्धा आता तातडीनं जातीय जनगणना झाली पाहिजे असं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणाले. एक आपण लक्षात घ्या की मतं मिळवण्याकरता या मुद्द्याचा वापर केला जातो. भारतीय जनता पक्ष या विषयाशी मात्र कधीच सहमत होऊ शकत नाही, कारण ओबीसी, दलित, एससी, एसटी या सर्व बांधवांचा प्रस्थापित राजकीय पक्षांनी आजवर आपल्या राजकारणासाठी फक्त उपयोग करून घेतला. ही जी गणना आहे काँग्रेसच्या काळामध्ये सदोष झालेली आहे असं अनेक तज्ञांच्या अहवालातून पुढे आलेलं आहे. मग या सदोष जाती गणनेच्या अहवालाच्या निष्कर्षांवरती आपण या बांधवांना न्याय देऊ शकतो का? तर अजिबात नाही. त्यामुळं ही दोषमुक्त अतिशय चांगल्या पद्धतीने गणना झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि आम्ही सत्तेवर असतानाच बिहारमध्ये ही जाती जनगणना झाली. मी वारंवार अजितजी येते तुमच्याकडे येते अजितजी येते. राजूजी बोला. त्यांनी असं म्हटलं की भाजपची सत्ता होती तेव्हा जनगणना झालेली होती आणि मुळात त्यांच्यासोबत सत्तेत बसलेले आहेत आता, त्यांनी सुद्धा हीच मागणी केलेली होती. तर याच्या पुढच्या काळात तुम्ही आता दबाव वाढवणार का जातीय जनगणनेसाठी महाराष्ट्रात? रुबीना मॅडम, आम्ही कोणत्याही परिस्थितीत हा दबाव वाढवतच आलोय आणि त्याचीच परिणिती ही झालेली आहे की भाजपचे जे अध्यक्ष आहेत JP नड्डाजी, त्यांना जाहीर करावं लागलं की आम्ही 5 राज्यामध्ये जातीय जनगणना घेऊ. त्याच्या आधी एकही बीजेपीचा नेता केंद्रातला आणि महाराष्ट्रातला जातीय जनगणनेचा जे आहे ना जे तो पण यांच्या तोंडात येत नव्हता, नाही तर ज येत नव्हता, कारण हे त्याच्यापासून पळत होते. आता माझे मित्र अजित चव्हाणजी जे म्हणतायत ते त्या पक्षाचे प्रवक्ते आहेत, त्यांना बाजू घेणं भाग आहे. महाराष्ट्राला ज्ञात आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जातीय जनगणनाच्या विरोधात भाजप आहे, कारण ज्यावेळी जर काँग्रेसने केलेली जनगणना सदोष आहे असं भाजपचं मत आहे, तर मग भाजपकडे 3 ते 3.5 वर्ष होती आतापर्यंत केंद्र सरकारकडे, का नाही जातीय जनगणना केली? कोरोनाच्या काळामध्ये चायना, ब्राझील सारख्या देशांनी त्यांचा सेन्सस करून घेतला, मग आपल्याकडे लोकसंख्येचे जो सेन्सस आहे तो का नाही केला? त्याचं उत्तर भाजप द्यायला तयार नाही. अजितजी आणि राजूजी, मी दोघांकडे येते. आणि त्याच्यापेक्षा 5 ते 6% कुठेतरी फेरफार झालेला आहे. बाकी त्यांनी त्या काळामध्ये म्हणजे 1931 साली जी टक्केवारी दिली होती त्याच टक्केवारीशी आता थोडासा 5 ते 7% थोडासा फरक पडला, बाकी फारसा फरक नाही पडलेला. आणि ही जातीने जी जनगणना आहे ती 1931 साली झालेली होती आणि त्यानुसार बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये याचं अनालिसिस करून कोणाला किती आरक्षण दिलं पाहिजे आणि त्या काळामध्ये त्यांनी ती मांडणी फार चांगली केलेली आहे. परंतु आपल्याकडे काय होतं की बाबासाहेबांनी जे काही लिहिलंय, बाबासाहेबांनी जे काय म्हटलंय त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात. गेली 70 वर्ष त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळं आणि बिहारमध्ये जी जातीय आकडेवारी आहे तीच काही प्रमाणामध्ये महाराष्ट्रातही असेल. फक्त काही राज्यामध्ये म्हणजे काश्मीरमध्ये शेड्यूल SC ST ची लोकसंख्या जास्त आहे
पंजाबमध्ये SC ST ची लोकसंख्या जास्त आहे ओबीसी पेक्षा, परंतु ओव्हरऑल जर तुम्ही भारताचं घ्याल म्हणजे 1931 सालचं जी गणना सेन्सस होतं त्या सेन्सस नुसार मी तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये फारसा लोकसंख्या वाढत गेली परंतु प्रमाण तेच राहिलेलं आहे. प्रमाणामध्ये फारसा फरक नाही पडलेला, हे मला इतकं आवर्जून सांगायला पाहिजे. त्यामुळे मला सध्या तर ही म्हणजे धक्कादायक वगैरे असं काही नाही आणि ही फार आवश्यक होती. बिहारने त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. आता राजकारणात मला त्याच्यात जायचं नाही. राजकारण जे म्हटलं जातं आता गेली 9 वर्ष प्रत्येक राज्याने हे करता आलं पाहिजे. भाजपचं जर राज्य म्हणाल तर अनेक राज्यामध्ये आहे आणि ते पूर्ण बहुमतासकट आहे, पण त्यांनी त्यांच्या राज्यात का नाही केली? गेली 20-25 वर्ष ते गुजरातमध्ये आहेत, त्यांनी ते अटेम्प्ट केलंय का? त्याच्या आधी ते राजस्थानमध्ये होते, त्यांनी अटेम्प्ट केलाय का? मध्य प्रदेशमध्ये होते, त्यांनी अजितजी ऐकताय ना? राज्यनिहाय जर तुम्हाला खरोखर करायची होती, जातीनिहाय जर तुम्हाला करायची होती तर 7-8 राज्यामध्ये तुमचं पूर्ण बहुमत होतं. पूर्ण म्हणजे पूर्ण बहुमत होतं. त्यामध्ये तुम्हाला करण्याला कुणीच रोखलं नव्हतं, पण ते करणं गरजेचं होतं. ती तुमची मानसिकता पाहिजे, ते तुमचा काय म्हणतो आपण इच्छाशक्ती पाहिजे, पॉलिटिकल इच्छाशक्ती पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजकारण त्यात करू नये. आताही जे आता ठीक आहे नितीश कुमारांनी केलं हे नितीश कुमार म्हणजे आता मध्ये क्लेम जे करतायत की हे आमच्या काळामध्ये झालंय, ठीक आहे ना, बिहारमध्ये तुमच्या काळात झालंय असं तुम्ही म्हणत असाल तर इतर राज्यांचं काय? तिथं तर पूर्ण बहुमत होतं, बरोबर आहे की नाही? आणि महाराष्ट्रातही होतेच की ते म्हणजे भाजप म्हणजे सुनीलजी बिहारमध्ये झालंय, मात्र महाराष्ट्रात पुढच्या काळात काय होऊ शकतं जर समजा जातीय जनगणना झाली तर यावर आपण बोलूयात. मी अजितजींकडे जाते. अजितजी, तुम्ही ऐकलंय इथं राजूजी देखील तेच म्हणाले, सुनीलजी देखील तेच म्हणालेत की बहुमताचा आकडा तुमच्याकडे, मग तुमच्याच राज्यांमध्ये अद्याप का जनगणना झालेली नाही? फार चांगला प्रश्न हा. मला या दोघांनाही ठीक आहे, ते म्हणाले मला राजकारणावर बोलायचं नाही, मी त्यांना हा प्रश्न माझा त्यांच्याकडे मी अंगुली निर्देश करणार नाही, परंतु नाही वरती हे चर्चा करायला बसले. आमचं सरकार असताना आम्ही ते करून दाखवलंय. 31 सालापासून प्रांतिक सरकार आपण स्वातंत्र्यपूर्व भारतामधली जर घेतली, तो जरी हिशोब पकडला तर म्हणजे आपला तो बाब आहे अशी परिस्थिती झाली. काँग्रेसनी पहिले खुद के गिरेबान में झाक करके देखना चाहिए. हा प्रश्न आपण त्यांना विचारा. माझ्या रुबीनाजी, तुम्ही त्यांना स्पष्ट प्रश्न विचारलेला होता, बरोबर आहे? त्या प्रश्नाचं उत्तर रुबीनाजी प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला मिळालं का? तर मिळालं नाही. आपलं काय झालंय, भाजपवाल्यांना प्रश्न विचारला तर एक तर ते डायरेक्ट रामायणात जातात, नाही रामायणात गेले तर इतिहासात जातात. माझं म्हणणं एवढंच आहे. अजितजी त्यांचा उद्यात मी तुमच्याकडे येते. बोला राजूजी, बोला. तर कसं आहे की गोल गोल बोलल्याने प्रेक्षकांना आता कळून चुकलंय की भाजपवाले मुद्द्यावर बोलत नाहीत, त्यांना उत्तरं द्यायची नसतात, उत्तरच नाहीये त्यांच्याकडे, तर उत्तर देणार काय? त्यांचा इतिहास सांगतोय की आपल्याकडे उत्तर नाही आहे, मग द्यायचं काय? त्याच्यापेक्षा इकडच्या तिकडच्या गोष्टी मारायच्या आणि त्याच्यावर बोलायचं. आमचं स्पष्ट मत आहे काँग्रेसचं, जातीय जनगणना झाली पाहिजे, केंद्र सरकारने ती केली पाहिजे, ज्या ज्या राज्यांमध्ये राज्य वाईज पण केली पाहिजे आणि जातीय जनगणनेनुसार जे जे लाभ आहेत, जे जे वंचित आहेत त्या जातीय जनगणनेमध्ये त्या त्या लोकांना त्या त्या प्रमाणात न्याय मिळाला पाहिजे, ही काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे. बरं, काँग्रेसची भूमिका स्पष्ट झालेली आहे. अजितजी, तुम्ही वारंवार ही चर्चा सुरू झाल्यापासून म्हणतायत की भाजपला याचा विरोध नाहीये, भाजपाच्याच काळात ही जनगणना बिहारमध्येही झालेली होती, मग आता तुमच्याबरोबर जे सत्तेत आहेत ते नेतेही ही मागणी करतायत की जनगणना झालेली पाहिजे, तर महाराष्ट्रात आता पुढच्या काळात जनगणना होईल का? रुबीनाजी, मला प्रश्न विचारलाय आपण? जी तुम्हालाच विचारलाय, बोला.
मला इतर पाहुण्यांचा आणि आपला आवाज दुर्दैवाने येत नाहीये. अगदी 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 2 मिनिटांसाठी थांबवते. मी माझ्या टेक्निकल टीमला विनंती करते की अजितजींना माझा आवाज जो आहे तो स्पष्ट पोहोचत नाहीये. मी सुनीलजी तुमच्याकडे जाते. सुनीलजी, पुढच्या बोला. काळात जर समजा महाराष्ट्रात ऋतुराजी, आला आपला आवाज, मला प्रश्न आपण विचारू शकता. अगदी अगदी 2 मिनिटं मी थांबते, कारण मी पुन्हा एकदा सुनीलजींना प्रश्न करते आता. सुनीलजी, बरं, या बरं. सगळ्यांमध्ये जर समजा आता पुढच्या काळात महाराष्ट्रात जर जनगणना झाली तर नेमकं काय होऊ शकतं? कारण काँग्रेस म्हणते की ते त्यांच्या भूमिकेवर स्पष्ट आहे आणि ठाम आहे. तर आता ही बिहारची आकडेवारी पाहता काँग्रेस जी आहे ती मागणी त्यांची आणखी जोरदार करू शकते आणि पुढच्या काळात जर समजा महाराष्ट्रात झाली तर काय होईल नेमकं? महाराष्ट्रामध्ये जर ही जनगणना ही नाही झालं तर मगाशीच मी म्हणालो की संपूर्ण भारतातली जी जनगणना आहे किंवा संपूर्ण भारताचे सेन्सस आहे आणि जी आकडेवारी ती काही प्रमाणामध्ये सारखीच आहे. एक 5-6% थोडासा त्याच्यामध्ये फेरफार होईल, तो बदल होईल. आणि काही राज्यामध्ये कसं आहे की शेड्यूल कास्ट SC ST जास्त आहेत. म्हणजे जसं काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये SC ST, तिकडे ST जास्त आहेत. जर पंजाबमध्ये SC जास्त आहेत, तामिळनाडूमध्ये SC जास्त आहेत. हा थोड्याफार प्रमाणामध्ये इकडे तिकडे होईल. पण आणि युपी मध्ये ब्राह्मणांची संख्या आहे, युपी मध्ये जी ब्राह्मणांची संख्या आहे ती थोडीफार जास्त आहे. परंतु सर्वसाधारणपणे जी बिहारची लोकसंख्या आहे, जे प्रमाण आहे, लोकसंख्या किती आहे ते नाही, पण जे प्रमाण आहे सर्वसाधारणपणे तेच प्रमाण ऑल ओव्हर इंडिया आहे. ऑल ओव्हर इंडिया आहे. फक्त एक ईशान्य भारतामध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे ST ची संख्या थोडीशी जास्त होईल. पण थोडीशी म्हणजे किती? सर्वसाधारणपणे जर आपण एक ढोबळ मानाने बघाल ना तर बिहारची जी काही लोकसंख्या आहे त्याला कारण मी सांगतो. 1931च्या सेन्सस नुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या ग्रंथामध्ये कम्युनल डेडलॉक अँड हाऊ टू सॉल्व्ह इट या ग्रंथामध्ये जी आकडेवारी दिलेली आहे, जी जनगणना दिलेली आहे आणि जी जाती न्याय जो त्यांनी प्रमाण मांडलेलं आहे त्याच प्रमाणामध्ये बिहारच्या सुद्धा आकडेवारी आहे. याचा अर्थ हा होतो की 1931 पासून आजपर्यंत जातीनिहाय जो प्रमाण आहे ते प्रमाण फारसं बदललेलं नाही. 5-7% तर बदलू शकतं ना. तर तो बदल आहे, बाकी फारसा बदल नाही. त्यामुळे आश्चर्य वाटण्याचं काही नाही. तर महाराष्ट्रामध्ये पण तेच होईल आणि तोच प्रकार असणार आहे, याच्याबद्दल मला फारशी शंका नाही त्याच्यामध्ये. निश्चित. खूप खूप धन्यवाद. सुनीलजी आपल्या सोबत होते, राजू वाघमारेजी आपल्या सोबत होते, भाजपचे सहमुख्य प्रवक्ते देखील आपल्याबरोबर अजितजी जोडले गेलेले होते. या सगळ्यांमध्ये या चर्चेदरम्यान जर आपण पाहिलेलं आहे तर बिहारमध्ये जातीय जनगणना झालेली आहे आणि त्याची आकडेवारी देखील समोर आलेली आहे. तर याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातून देखील काही दिवसांपासून ही मागणी जी आहे ती होती. मात्र याच्या पुढच्या काळात जातीय जनगणना करा ही मागणी जी आहे ती जोर धरू लागते का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं. वेळ झालेली आहे इथंच थांबण्याची. नमस्कार.